राज्यातील पोलीस खात्यात मोठे फेरबदल करण्यात आले। अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या। भोंदू खरात प्रकरणात एसआयटीच्या प्रमुख असलेल्या तेजस्विनी सातपुतेंची आता पुण्याच्या गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली। तसंच खरात प्रकरणी एसआयटीचा तपास सातपुतेंकडेच राहणार असल्याचं समजतंय। नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी चर्चेत आलेले नाशिकचे आयजी दत्तात्रय कराळे यांची बदली झाली। दत्तात्रय कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली। तर प्रवीण पडवळ नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील। खरात प्रकरण आणि इगतपुरी कॉल सेंटरसह 400 कोटींच्या कंटेनर प्रकरणातही दत्तात्रय कराळे हे चर्चेत आले होते। कराळेंच्या बदलीनंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी प्रतिक्रिया दिली। दत्ता कराळेंची बदली नाही, निलंबन व्हायला हवं होतं असं अंजली दमान या म्हणाल्या। आयजी दत्ता कराळे यांची बदली करण्यात आली आहे हे ऐकून बरं वाटलं। खरं तर ही बदली नाही, निलंबन व्हायला हवं होतं। कारण त्यांच्या विरुद्ध अशोक खरातांच्या प्रकरणामध्ये आपण तो व्हिडिओ बघितला ज्याच्यात ते त्यांच्या मंचावरनं भाषण देत होते। खरं तर एका आयजी पदावर असलेल्या व्यक्तीने असं करणं अतिशय चुकीचं आहे। खरात प्रकरण सोडून सुद्धा आयजी दत्ता कराळेंवर अनेक आरोप आहेत। एक सिरियस सीबीआय एन्क्वायरी देखील चालू आहेत आणि कुठेतरी मला असं वाटतं की हे सगळे भ्रष्ट ऑफिसर्स जे आहेत त्यांना या मोठ्या पदांमधनं काढलं पाहिजे। शनी जयंती आणि शनी अमावस्येच्या निमित्तानं जगप्रसिद्ध श्री क्षेत्र शनी शिंगणापूरमध्ये भाविकांचा अथांग सागर लोटला। या पावन पर्वाचं औचित्य साधून महाराष्ट्रासह देशभरातून लाखो शनी भक्त शनी शिंगणापुरात दाखल झाले। काल मध्यरात्रीपासूनच शनी मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर जयघोषानं दुमदुमून गेला। आज पहाटे मुख्य चौथऱ्यावर शनिदेवाच्या स्वयंभू मूर्तीची महापूजा आणि विशेष तेलाभिषेक करण्यात आला। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। शनी जयंती आणि शनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर आज अहिल्यानगरच्या श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी जी आहे तर ती झाल्याचं पाहायला मिळतं आहे। राज्यातूनच नाही तर देशभरातून लाखोंच्या संख्येनं शनी भक्त जे आहेत तर ते शनी शिंगणापूरमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आहे। शनी अमावस्येच्या दिवशी शनी शिंगणापूर येथे शनी शिळेवरती तेल चढवल्यानंतर आपल्या आयुष्यातील दुःख कष्ट हे दूर होतात अशी भावना जी आहे तर ती लाखो शनी भक्तांची आहे। आणि त्या अनुषंगानं जर बघितलं तर अगदी काल मध्यरात्रीपासूनच शनी भक्तांनी शनी शिंगणापूर येथे गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि त्यातच शनी शिंगणापूर येथे शनी जयंतीच्या पार्श्वभूमीवरती 19 मे पर्यंत जे आहे तर शनी मंदिर हे 24 तास खुले ठेवण्याचं नियोजन जे आहे तर ते देवस्थानच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। खरं तर उन्हाचा तडाखा खूप आहे, त्यामुळे अगदी सकाळपासूनच जे आहे भाविक या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत आणि भाविकांना या ठिकाणी विविध सुविधा ज्या आहेत तर ते देवस्थानच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन गिरीशसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, शनी शिंगणापूर, अहिल्यानगर। पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 देशांच्या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्याचा दुसरा दिवस आज मोदी नेदरलँडला पोहोचले। नेदरलँडमध्ये मोठ्या उत्साहात पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं। नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटन यांच्यासोबत व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, शिक्षण अशा मुद्द्यांवर ते चर्चा करणार आहेत। तर काल पंतप्रधान मोदींनी UAEचा दौरा केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।